नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्व मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। बघा, आपण नुकतीच आता एसएससी एमटीएस ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नेमकं एसएससी एमटीएस मार्फत 1075 अशा भरगच्च जागा विद्यार्थी मित्रांनो भरायला सुरुवात झालेली आहे। नेमकं एसएससी एमटीएस मार्फत जे काही हवालदार पदाच्या कॉन्स्टेबल पदाच्या जागा आलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी नेमकं काय काय क्रायटेरिया आहे, नेमकं परीक्षेचं स्वरूप कोणत्या पद्धतीने असते, आपण आजच्या या सेशन मध्ये बघणार आहोत। सर्वात महत्त्वाचं हे एसएससी एमटीएस मध्ये आज जी जाहिरात आलेली आहे तर ती कॉन्स्टेबल पदासाठी आहे आणि तब्बल 1075 पद यांच्यामध्ये भरणार आहे। तर या 1075 साठी आपल्याला नेमकं काय काय अपेक्षित आहे, म्हणजे नेमकं कोणता कोणता क्रायटेरिया आहे, तर ते आपण बघून घेऊ। बघा, फॉर्म भरण्याची जी काही सुरुवात आहे हे एसएससी एमटीएस च्या हवालदार पदासाठी फॉर्म भरण्याची सुरुवात होणार आहे 26 जून 2025 पासून। शेवटची तारीख असणार आहे 24 जुलै 2025 पर्यंत। लक्षात ठेवा, याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे दोन पद्धतीचे एज लिमिट मागत असते। एक आहे 18 ते 25 गट आणि दुसरा आहे 18 ते 27 गट। 18 ते 25 आणि 1827 या दोन्ही गटामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता। एसएससी एमटीएस मार्फत तुम्ही सुरुवातीला ज्याला प्रेफरन्स सुरुवातीला द्याल तर ते तिथे ग्राह्य पकडल्या जात असते। बघू एक एक आपण सिक्वेन्सली। तर 26 जून पासून याची जाहिरात म्हणजे आपला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि शेवटी जे आहे शेवटची डेट तर ती 24 जुलै 2025 असणार आहे। याच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं बघा, 1075 पदासाठी ही वॅकन्सी आलेली आहे। याच्यासाठी नेमकं जो काही एज्युकेशन क्रायटेरिया आहे तर तो तुम्हाला 10वी पास पाहिजे, म्हणजे काय 10th पास पाहिजे। नेमकं लक्षात ठेवा, हा जे काही 10th पास आहे तर ते 1 ऑगस्ट 2025 पर्यंत तुम्ही 10वी उत्तीर्ण असावे असा त्यांचा क्रायटेरिया ठरवलेला आहे। नेमकं या एसएससी एमटीएस मध्ये सर्वाधिक महत्त्वाचं बघा, इथे दिलेलं आहे त्यांनी, बघा की इथे तुम्हाला दिलेलं आहे फ्रॉम रिकॉग्निशन्स बोर्ड ॲज ऑन ऑर बिफोर द कट ऑफ डेट 1 ऑगस्ट 2025 पर्यंत तुम्हाला 10वी पास असलं पाहिजे तुमच्या त्या मार्कशीटवर, असं त्यांचं म्हणणं आहे। आता सर्वाधिक महत्त्वाचं बघा, या पेपरचं जे काही स्वरूप आहे बघा, तुम्हाला इथं डीडी दिलेला आहे, बरोबर आहे। जी काही फी आहे तर ती नाममात्र म्हणजे 100 रुपये फी आहे फॉर्म भरण्यासाठी आणि शेवटची डेट लक्षात ठेवा 24 जुलै 2025 आहे। आता हे त्या एसएससी एमटीएस च्या हवालदार पदासाठी सर्वात महत्त्वाचं परीक्षेचं स्वरूप आहे। पहिला आहे न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल एबिलिटी, म्हणजे काय तुमचं सेशन जो काही सेक्शन पहिला असेल, पहिल्या सेक्शन मध्ये तुम्हाला 20 मार्क हे कशाचे असणार आहे तर न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल एबिलिटी, म्हणजे बघा तुम्हाला 20 असे मार्कासाठी तुम्हाला हे पहिला सेशन असणार आहे। प्रत्येक प्रश्न हा 3 गुणाचा असेल। 20 प्रश्न म्हणजे 60 मार्काचे असणार आहे। 20 प्रश्न तुम्हाला 45 मिनिटाच्या आतमध्ये सोडवायचे आहे, म्हणजे बघा 45 मिनिटं झाले की नंतर ऑटोमॅटिक दुसरा सेशन तिथून सुरू होत असतो या पेपरमध्ये। दुसऱ्या सेशन मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, पहिल्या सेशन मध्ये बघा न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल एबिलिटी आणि त्याच पद्धतीनं रिझनिंग एबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, म्हणजे तुम्हाला सुरुवातीला जे आहे तर 20 आणि 20 40, तर असे एकूण 40 प्रश्न असणार आहे। कशासाठी तर सर्वात महत्त्वाचं पहिल्या सेक्शन मध्ये हा पहिला जो सेक्शन आहे तर तो फक्त आणि फक्त तुम्हाला फक्त पास व्हायचा असतो। जर तुम्ही पास झाले नाही तर तुम्हाला ते दुसरा जो काही पेपर आहे तर त्याची मार्किंग काउंटिंग केली जात नाही, असा हा क्रायटेरिया आहे। म्हणजे पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला 20 आणि 20 40 प्रश्न असतील। 40 प्रश्न 45 मिनिटाच्या आतमध्ये सोडवायचे आहे। लक्षात ठेवा, 45 मिनिटाच्या नंतर ऑटोमॅटिक तुमच्या कॉम्प्युटरवर तुम्हाला दुसरं सेक्शन पाहायला भेटेल। दुसऱ्या सेक्शन मध्ये तुम्हाला सर्वाधिक महत्त्वाचं जनरल अवेअरनेस म्हणजे जीके जीएस चे 25 आणि त्यानंतर इंग्लिश लँग्वेज अँड काय कॉम्प्रेशन, म्हणजे याच्यासाठी तुम्हाला 25 प्रश्न असणार आहे। टोटल दुसऱ्या सेक्शन मध्ये 50 प्रश्न असणार आहे। प्रत्येक प्रश्नाला 3 गुण, 25 त्रिक 75, 25 त्रिक 75। पण सिलेक्शन होत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या सेकंड म्हणजे या सेक्शन 2चेच मार्किंग पकडले जाणार। तुमचा आणि फक्त हे पहिला जो काही सेक्शन आहे तर फक्त तुम्हाला तो क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे की इलिजिबल आहे का नाही, असं आपण म्हणत असतो। 45 मिनिटं झाली की तुम्हाला नंतर ऑटोमॅटिक दुसरं सेक्शन जीके जीएस चं तुम्हाला भेटणार आहे। अशा पद्धतीने त्याचं स्वरूप आहे। या सर्वांसाठी विद्यार्थी मित्रांनो, या सर्वांसाठी बघा तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काही फिजिकल टेस्ट सुद्धा होणार आहे, ज्याच्यामध्ये बघा पुरुषासाठी 1600 मीटर हे 15 मिनिटांमध्ये त्यांना धावावं लागेल। तर त्याच्यानंतर जर एखादी महिला असेल तर तिला 20 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर इतकं रनिंग आहे, तर हे त्याच्यासाठी तुमचं फिजिकल टेस्ट आहे।
म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने जर अभ्यास करायचा असेल आणि जो पहिल्या सेक्शन मधला जो काही क्रायटेरिया जर तुम्हाला पासिंग करायचा असेल तर आपण ही बॅच सुरू केलेली आहे। या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण जे काही रिझनिंग आहे आणि जे काही मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे तर संपूर्ण पद्धतीने समजून सांगितलेले आहे। ही खास बॅच तुमच्या एसएससी साठी त्यानंतर बँकिंग साठी सर्व परीक्षासाठी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। नक्कीच विद्यार्थी मित्रांनो एसएससी एमटीएस मध्ये जर तुम्हाला पहिला पेपर जर विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी वेळेमध्ये सोडवायचा असेल आपल्या बॅच मधून बरेच प्रश्न त्याच्यामध्ये असतील। मी तुम्हाला याचं हे सांगतोय त्या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण सेंट्रल लेवलवर आरआरबी असेल एसएससी असेल किंवा इतर तत्सम सीजीएल असेल इतर तत्सम कोणत्याही पदभरती असेल तर या बॅच मध्ये संपूर्ण त्यांचे प्रश्न घेतलेले आहे। अशी आपली बॅच आहे, अत्यंत माफक दरामध्ये उपलब्ध आहे। नक्कीच विद्यार्थी मित्रांनो या बॅचचा फायदा घेऊ शकता। एसएससी एमटीएस चं जे काही फॉर्म भरणं आहे 26 जून पासून सुरू झालं, लास्ट डेट आहे 24 जुलै। लगेच आपण आपला फॉर्म अप्लाय करू शकता। अधिक माहितीसाठी जो काही तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहे तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता। धन्यवाद।